आज आपण बनवणार आहोत मटण, सुक्खं मटण. तर इथे मी कोथिंबीर, मीठ, मिरची आणि हळद यांनी छान मटणला मॅरिनेट करून घेतलेलं आहे. इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं होतं. कुकरमध्ये आपल्याला हे मटण छान शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कुकरला 8 ते 9 शिट्ट्या घेत आहे, जेणेकरून मटण मऊ शिजावं. त्यानंतर घेतलेला आहे कांदा, टोमॅटो यांना छान आपण कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खोबरं, लसूण यांना मी मिक्सरला वाटून घेतलं होतं, तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कांदा, लसूण मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला यांना आपण छान मिक्स करून घेणार आहोत या मसाल्याबरोबर. त्यांना छान भाजून झालं की आपण यामध्ये मटण मसाला घालणार आहोत. कमीत कमी 2 चमचे मी यामध्ये मटण मसाला घातलेला होता आणि त्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटणही घालून घ्यायचं आहे आणि यांना छान मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करून आपल्याला कमीत कमी झाकण ठेवून 15 मिनटं तरी ह्याला शिजवावं लागेल, जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येईल. शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही बघू शकता याला टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. हे तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.